नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता गिरिजा जी काही देवकी आहे तर ती कवड्या पुढे टाकत चाललेली असते आणि गिरिजा तिच्या मागे कवड्या गोळा करत येत असते। आता देवकी छकुली छकुली म्हणून जात असते आणि गिरिजा तिच्या मागे येते आणि थांबा असं म्हणते। तेव्हा मात्र आता देवकी ही उभी राहते आणि गिरिजा तिच्या समोरून उभी राहते। तेव्हा मात्र आता देवकीला तो काही भूतकाळ आठवतो लहानपणीचा। ती तिच्या छकुलीला आवाज देत असते आणि आता अंकत आणि हे देवकी छकुलीवर किती प्रेम करत आहेत। आपल्या छकुलीला जगातील सगळं काही सुख मिळायला हवं हे देवकीने अंकतला सांगितलेलं जे सत्य आहे तर ते मात्र आता या गिरिजाला बघून आता देवकीला आठवत असतं आणि देवकीला मात्र भूतकाळ सगळं काही आठवतो। जेव्हा आता देवकी ही आता ह्या गिरिजाच्या गालाला हात लावते तेव्हा आता काहीतरी वेगळा स्पर्श त्यांना जाणवतो, कारण एका मायलेकीची भेट आज झालेली असते, ते पण देवी आईच्या आशीर्वादाने। आणि देवी आईचा हा एक खूप मोठा चमत्कार असतो, कारण आता जेव्हा ही गालाला हात लावते तेव्हा आता गिरिजाला तो भूतकाळ आठवतो आणि जेव्हा नागेश्वरचा हात तिने धरलेला असतो, नागेश्वरच्या हातातील जे ब्रेसलेट आहे तर ते आता गिरिजाने ओढलेलं असतं। जे घर तिने जाळलेलं आहे त्याने ते सर्व सुद्धा क्षण मात्र आता यांना आठवायला सुरुवात होते। आणि जो काही आता छकुली छकुली म्हणून त्या घरामध्ये आल्यानंतर आता आवाज हा गिरिजाच्या कानामध्ये घुमत असतो, तर त्या आवाजाबद्दल सुद्धा आता गिरिजाला आठवायला सुरुवात होते। तेव्हा नागेश्वरच्या घरामध्ये गृहप्रवेश करत असताना तिला तो सारखा आवाज छकुली छकुली कानावर घुमत असतो आणि आज तोच आवाज ह्या बाईच्या तोंडातून काय येतो हे मात्र गिरिजा आता सर्व काही आठवत असते। आणि हीच ती आता आपली आई आहे हे फक्त गिरिजाला काही माहिती नसते, परंतु एका स्पर्शाने मात्र आज दोघींनाही आता त्या भूतकाळाची जाणीव होते। तो भूतकाळ मात्र दोघींना आठवितो आणि आता त्या घरात जे काही खेळलेले क्षण आहे तर ते सगळे काही आता गिरिजाला आठवत असतात, कारण त्या घरात गेल्यानंतर काय काय घडलेले आहे तर ते तिला आठवत असतं आणि ती सारखी देवकीकडे बघत असते। तेव्हा आता गिरिजा ही त्या देवकीला विचारते की तुमची छकुली कोण आहे, कोण आहे ही छकुली आणि ही छकुली तुमची कोणी आहे का। तेव्हा आता देवकी रडत असते। तेव्हा आता रडतच देवकी सांगते की अगं ती माझी मुलगी आहे आणि ती हरवलेली आहे ग। मात्र आता गिरिजा विचारते की हरवली आणि कशी हरवली। आता देवकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो घडलेला सर्व काही भूतकाळ मात्र तिला आठवतो, कारण नागेश्वरनी कसं आता ते अंकत महाजनला मारलं आणि देवकीची काय अवस्था केली, छकुलीला कसं हिसकावून तो घेण्याचा प्रयत्न करत होतात आणि तिच्या पोटात चाकू खुपसला, हे सगळं काही अगदी त्या नाग्याने केलेलं आहे हे सर्व आता देवकीला आठवते। कारण त्या दिवशी आता छकुलीचा वाढदिवस होता आणि छकुलीला वाचवण्यासाठी आता ही देवकीची काय अवस्था झाली होती। गुंड तिच्या मागे लागलेले होते आणि पोटामध्ये पाठीत चाकू खुपसलेला होतं, रक्ताच्या थारोळ्यात ती अगदी असते, पण तरी सुद्धा आपल्या मुलीचा जीव ती वाचवण्यासाठी जंगलातून धावत असते रात्री आणि ते गुंड तिचा पाठलाग करत तिच्या मागे येत असतात। हे सर्व काही आता तिला देवकीला आठवत असतं आणि तेव्हा आता ती आपल्या जीवाची पर्वा न करता छकुलीला वासंतीच्या अगदी ताब्यात देते आणि तिचा जीव वाचवायला सांगते। आणि हे बघ अगं त्या राक्षसाच्या तावडीतून मी तिला अगदी वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण माझी छकुली हरवली ग, हरवली म्हणून आता देवकी खूप रडत असते आणि छकुलीसाठी अगदी तिच्या भावना दाटून येतात। आता हे सर्व ऐकून गिरिजाच्या खूप पोटात तुटतं, तिला सुद्धा आता देवकीची खूप काळजी वाटते, देवकीविषयी दया होते। तेव्हा आता गिरिजा ही देवकीला रडत असते तर देवकीला म्हणते की हे बघा तुम्ही शांत व्हा, रडू नका। तेव्हा आता देवकी ज्या काही आता गिरिजाच्या हातातील त्या कवड्या आहेत त्या कवड्या मात्र आता ती गिरिजाच्या हाताला धरून खाली टाकायला सांगते। गिरिजा ते कवड्या आहेत तर त्या खाली टाकते। गिरिजाला तर काही कळत नसते की कवड्या मात्र खाली का टाकायला सांगतात म्हणून, शेवटी ती तिच्याकडे बघत असते आणि कवड्या खाली टाकत असते। त्यानंतर मात्र आता इकडे रुद्र हा उभाच असतो, गिरिजा कुठे गेली असेल आणि तेवढ्यात आता जे काही कवड्या खाली टाकल्या गेलेल्या आहेत तर आता मात्र तो जो काही ज्योतिष आहे तर नागेश्वर रागाने त्याच्याकडे बघत असतो आणि तुझं भविष्य काय आहे आम्हाला सांगशील का म्हणून विचारायला गेलेला असतो। आणि तेवढ्यात तेथे समोर जो दिवा असतो त्या दिव्यात मात्र आता ह्या नागेश्वरचं जो काही अगदी ते गळ्यातील उपरणं आहे तर ते मात्र त्यावर पडतं आणि त्याने पेट घेतलेला असतो। रुद्रचं लक्ष जातं, रुद्र लगेच आता जोरात बाबा बाबा असे ओरडतो, तर नागेश्वर खाली बघतो तर काय त्याच्या उपरण्याने पेट घेतलेला असतो। वासंती जोरात ओरडते की पाणी आणा कुणीतरी, तर रुद्र घाईने ते उपरणं घेतो आणि ते बाजूला फेकून देतो। तेव्हा आता नागेश्वर तर खूप घाबरतो, तर रुद्र विचारतो की काय झालं बाबा, तुम्ही ठीक तर आहात ना। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अरे एवढं काय झालं, त्यात मला काही झालेले नाही, मी ठीक आहे। तेव्हा लगेच आता तो ज्योतिषी म्हणतो की अहो दादा, नशिबाच्या पुढे कोणी
कोणीही काही जात नाही, कुणाचं काही चालत नसतं. आणि हे बघा देवीच्या पायाशी आला तर आशीर्वाद घेऊनच जा. आता वासंती म्हणते की ठीक आहे चला, देवीची ओटी आपल्याला भरायची आहे. म्हणून वासंती आता गिरिजा म्हणून गिरिजाला बघते तर गिरिजा काही कुठे दिसत नाही. मात्र आता सगळ्यांना टेन्शन येतं की गिरिजा गेली नक्की कुठे. परंतु नागेश्वरला आनंद होत असतो. नागेश्वरला असं वाटतं की शेवटी आता आपल्या माणसाने तिला पकडलं असेल आणि मारलं सुद्धा असेल, म्हणून त्याला आनंद होत असतो, तो हसत असतो. त्यानंतर आता इकडे देवकी गिरिजाला विचारते की तुला देवी आईने पाठवलेला आहे आणि हे बघ अगं बाळा तू मला मदत करशील का. म्हणून आता ते गिरिजाच्या अगदी चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बाळा माझी मुलगी शोधायला तू मदत करशील का असं विचारते. बाळा माझी छकुली मला शोधून देशील का. म्हणून आता ती खूप रडत असते. तर गिरिजाला काही कळत नसतं. गिरिजा अगदी धक्क्याने स्तब्ध उभी राहत आता देवकीकडे बघत असते. त्यानंतर मात्र इकडे वासंती ही रुद्र आणि श्रीमंत या दोघांना विचारते की गिरिजाला कुठे बघितलं आहे का, कुठे गेली ती. त्यावर त्या रुद्र म्हणतो की आई हे बघतो आम्ही कुठे आहे ते. म्हणून सगळेजण आता गिरिजाला शोधत असतात. आणि तेवढ्यात आता रुद्र गिरिजाला आवाज देतो आणि तो आवाज गिरिजाच्या कानावरून पडतो आणि तेवढ्यात गिरिजा मागे वळून बघते आणि आले असे म्हणते. आता तेवढ्यात मात्र देवकी गायब होते. गिरिजा इकडे तिकडे बघत असते. तेथे कोणी नसतं, फक्त राहिल्या आहे त्या कवड्या. सगळे काही कवड्या ह्या अगदी खाली टाकल्यानंतर पालथ्या पडलेल्या असतात. आता गिरिजा त्या कवड्यांकडे बघत असते तेव्हा आता रुद्र तिला आवाज देत असतो की गिरिजा. तर आता गिरिजा म्हणते की आले. आणि गिरिजा मात्र देवकीला शोधत असते की देवकी नक्की गेल्याच कुठे. त्यानंतर नागेश्वर आपल्या गुंडाकडे येतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा या जंगलामधून मात्र ती पोरगी परत जायला नकोय आणि जर ती परत गेली तर ही तुमची खूप मोठी एक चूक असेल. अगोदर तोंड बंद झालं पाहिजे आणि नंतर मात्र आवाज त्या पोरीला उचलायचं आणि तिला बांधून टाकायचं, तिचं तोंड दाबायचं आणि एकदा की त्या पोरीला बांधून टाकले काही वाटेल ते झाले तरी सुद्धा मागे वळून बघायचं नाही. किती काही झाले तरी ती पोरगी मात्र जंगलातून जिवंत बाहेर यायला नकोय, लक्षात राहील ना तुमच्या. तेव्हा मात्र आता नागेश्वरचा माणूस म्हणतो की हे बघा साहेब तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या जंगलामध्ये माणसापेक्षा प्राणी जास्त आहे. रात्र संपण्याच्या अगोदर मात्र तिचा सगळा काही हिशोब क्लिअर असेल. तेव्हा आता नागेश्वर शब्बास म्हणून आता त्यांना काही पैशाचे बंडल आहे तर तो प्रत्येकाच्या हातात देतो आणि गिरिजाला मारण्याची सुपारी देतो आणि त्यांना म्हणतो की हे पैसे नाही तर तोंडावरचं कुलूप आहे, समजलं ना तुम्हाला. काम एकदा चूक झालं तर तुमची नाव कुठेही नाही येणार आणि जर तुम्ही चूक केली तर तुम्ही दोघं सुद्धा जिवंत नाही राहू शकणार, हे लक्षात ठेवायचं. नागेश्वर त्यांना कामाला जायला सांगतो. तेव्हा आता दोघही गुंड आता गिरिजाला पकडण्याच्या कामाला लागतात. त्यानंतर आता इकडे प्रभाच्या जीवाची अगदी तळमळ सुरू असते. काही झालं तरी गिरिजाला वाचवायचं, तिला निरोप तर सांगायला हवाच. म्हणून आता तो खाली येतो आणि नोकर चाकर मात्र या घरातील कुठे गेले हे शोधत असतो की आता गिरिजाला कुणाच्या मोबाईलवरून फोन करायचा, तिला फोन करून तर हे सर्व सांगावं तर लागेलच. मग आता हे नोकर चाकर सुद्धा घरामध्ये नाही, मग मी काय करू, कुणाचा फोन घेऊ. म्हणून आता प्रभास खूप टेन्शन मध्ये येतो. तेवढा सावी आणि ह्या उर्वशी बाहेर येतात. आता लगेच प्रभास आहे तर डायनिंग टेबल खाली लपतो आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. आता सावी म्हणते की अगं खरंच मला इतकी भूक लागलेली आहे आणि अगदी काहीतरी असं चमचमीत अगदी रसरसीत खाण्याची अगदी माझी इच्छा झालेली आहे. तर उर्वशी म्हणते की हो का, म्हणूनच मी आपल्यासाठी मस्त असा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. तर ते ऐकून आता सावी खूपच खुश होते. मावशी तुला माहिती आहे का, तू माझ्या मनातील अगदी काही सहज ओळखते आणि कुठे आहे असा पिझ्झा विचारते. आणि तेवढ्यात आता सावी खूपच खुश होते कारण खूपच दिवसातून मात्र अगदी टेस्टी फूड खायला मिळणार आहे. तर उर्वशी सुद्धा खूपच खुश होते कारण इतक्या दिवसातून अगदी चविष्ट आणि टेस्टी फूड खायला मिळणार म्हणून डायनिंग टेबलवर दोघी बसतात. प्रभास मात्र आता ह्या टेबलच्या खाली असतो. आता त्याला भीती वाटत असते की ह्या दोघींनी जर आपल्याला बघितलं तर काय होणार. पण आता इथून बाहेर कसं पडायचं आणि तिकडे गिरिजाला हे सर्व कसे सांगायचे याचंच टेन्शन मात्र फक्त आणि फक्त प्रभासला असते. त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा रुद्र यांच्या जवळ येते. तर गुरुजी म्हणतात की चला आता मात्र दोन्ही जोडप्यांनी पूजा करायची आहे, त्यासाठी हात जोडा. आता रुद्र म्हणतो की ठीक आहे. तर आता गुरुजी विचारतात की वासंती ताई अहो नागेश्वर कुठे आहे, ते कुठे गेले नागेश्वर साहेब. मात्र आता वासंती म्हणते की त्यांना एक महत्वाचा फोन आलेला आहे आणि तो फोन अगदी बघण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. तर किंवा आता गुरुजी म्हणतात की ठीक आहे आणि ते रुद्र आणि ह्या गिरिजाला देवीला हळदी कुंकू व्हायला सांगतात ह्या दाम्पत्याने. आता गिरिजाचं काही लक्ष लागतच नसते, तिचं सारखं लक्ष आता ते देवकी तिला भेटलेली आहे आणि देवकी छकोली आणि माझं लक्ष सारखं तिकडेच का जात आहे तेच मला नाही कळत. आणि ती खरंच कोण असेल ती बाई
आणि तिची छकुली कुठे असेल आणि माझा आणि तिचा या छकुलीशी काय संबंध आहे हेच काही गिरिजाला कळत नसतं. सारखी ती त्याच विचारत असते. गुरुजी नक्की काय सांगतात याकडे आता गिरिजाचं लक्ष नसतं. गुरुजी आता वासंती ताईंना विचारतात की तुम्ही ओटीचं सामान आणलेलं आहे का? तर आता वासंती ताई म्हणतात की हो आणलेलं आहे. गुरुजी ते सामान आणायला सांगतात. तर आता वासंती म्हणते की हो आणतेच आलेच म्हणून. आता गिरिजाचा हळदी कुंकू व्हायला अजून सुद्धा लक्ष नाही म्हणून आता रुद्र म्हणतो की गिरिजा अहो गुरुजींनी हळदी कुंकू व्हायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही कसल्या विचारात आहात, कसला इतका विचार करतात. तेव्हा आता लगेच गिरिजा म्हणते की रुद्र मगाशी जेव्हा मी तिकडे गेले होते तेव्हा तेथे मला एक बाई भेटल्या होत्या. विचारतो की नक्की त्या बाई कोण होत्या. त्यावर आता गिरिजा म्हणते की त्या बाई नक्की कोण होत्या हे मला नाही माहिती रुद्र, पण त्या नक्की त्यांच्या छकुलीला शोधत होत्या. छकुली असा आवाज देत होत्या. तेव्हा आता रुद्र म्हणतो की काय छकुली. त्यावर आता गिरिजा म्हणते की हो तुम्हाला आठवतं का आपल्या गृहप्रवेशाच्या वेळेस मला छकुली अशी हाक ऐकू आली होती आणि अगदी तशीच हाक मात्र त्या बाई मारत होत्या आणि खरंच त्यामुळे मला काही कळत नाही. सारखं माझ्या मनामध्ये तेच विचार आहे की त्या बाई नक्की कोण असतील आणि त्यांची ती छकुली कोण असेल. हेच विचार सारखे माझ्या मनाला त्रास देतात. नक्की काय असेल हे सर्व. तेव्हा आता रुद्र म्हणतो की अगं कोणीतरी बाई असेल आणि ती तिच्या मुलीला छकुलीला शोधत असेल आणि छकुली हे खरंच खूप कॉमन नाव आहे. त्यामुळे गिरिजा तू इतका टेन्शन घेऊ नकोस. त्यावर तर गिरिजा म्हणते की रुद्र हो मला सारखं तेच आठवते. तर रुद्र म्हणतो की हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, शांत व्हा, होईल सगळं. आणि तेवढ्यात वासंती रुद्रला आवाज देते. रुद्र म्हणतो की हो आलो. रुद्र आता गिरिजाला म्हणतो की तुम्ही देवीला हळदी कुंकू वाहून घ्या तोपर्यंत मी आलोच. म्हणून आता रुद्र लगेच वासंतीने आवाज दिल्यानंतर तिकडे जातो आणि गिरिजा मात्र आता देवीकडे बघत असते. तेव्हा मात्र आता वासंती ही रुद्रला विचारते की अरे श्रीमंत कुठे गेला हे बघितलंस का. देवी आईची ओटीची पिशवी मी त्याच्याकडे दिली होती परंतु श्रीमंतच आता इथे नाही, तो कुठे गेला. तेव्हा आता रुद्र म्हणतो की श्रीमंत तर इथेच कुठेतरी होता, मग तो कुठे गेला असेल. म्हणून सगळेजण आता श्रीमंताला शोधत असतात आणि तेवढ्यात मात्र तेथे श्रीमंत येतो. श्रीमंत अगदी बडबड करतच येतो. विशाखाला म्हणत असतो की कुठे गेला होतात, काय गरज होती इतक्या मोठ्या जंगलामध्ये इतक्या लांब जाण्याची. तुम्हाला जर कोणी नेलं असतं पकडून तर काय केलं असतं. तेव्हा आता श्रीमंताचा आरडा ओरड हा विशाखाला सुरू असतो. आता विशाखा सुद्धा ओरडत असते आणि रुद्र आता श्रीमंताला म्हणतो की अरे श्रीमंत शांत हो, का तू विशाखावर ओरडतोस. अरे शांत हो, काय झालं बरं. तेव्हा आता श्रीमंत अगदी बडबड करत असतो आणि म्हणतो की अरे धेपक भाऊ त्या पार तिकडे जंगलामध्ये गेल्या होत्या. जर यांना वाघाने खाल्लं असतं तर मग तिकडे गेलो नसतं तर काय झालं असतं. तेव्हा आता विशाखा सुद्धा अगदी वैतागते. विशाखा म्हणते की हो तुम्हाला कोणी तिकडे माझ्या मागे बोलावलं होतं, मी तर नव्हतं बोलावलं ना. विशाखा सुद्धा आता श्रीमंतावर ओरडत असते आणि तेवढ्यात मात्र आता वासंती म्हणते की अरे थांबा काय करतात तुम्ही हे दोघं पण. आपण देवीच्या दारात उभे आहोत त्यामुळे शांत राहायचं आणि आपल्याला देवीची ओटी भरायची आहे, चला लवकर. आणि आता वासंती गिरिजा असं म्हणून आता बघते तर गिरिजा मात्र देवी आई जवळ नसते आणि आता गिरिजा कुठे गेली असेल याचं सगळ्यांना आता आणखीन टेन्शन येते. गिरिजा अचानक गायब होते. रुद्र, वासंती, विशाखा, श्रीमंत हे सगळेजण आता गिरिजाला शोधत असतात परंतु गिरिजा कुठे असं न सांगता गेली. हळदी कुंकू तिला व्हायला सांगितलं होतं, मग गिरिजा कुठे गेली असेल म्हणून सर्वांना खूप टेन्शन येते. किंवा वासंती रुद्रला विचारते की अरे गिरिजा कुठे आहे. अरे तिच्या हातून देवी आईची ओटी भरायची आहे. किंवा आता रुद्र आवाज येतो की गिरिजा. तर आता श्रीमंत म्हणतो की हे बघ मी त्यांना शोधून आणतो. रुद्र म्हणतो की नाही मी जातो. तर श्रीमंत म्हणतो की तू एक काम कर, तू ह्या बाजूने जा आणि मी ह्या बाजूने जातो. तो विशाखाला म्हणतो की गिरिजाची मैत्रीण तुम्ही चला माझ्या बरोबर. तेव्हा विशाखा सुद्धा आता श्रीमंत सोबत गिरिजाला शोधायला निघते. त्यानंतर आता गिरिजा त्या बाईला शोधत पार इकडे जंगलामध्ये येते. तेव्हा ती बाई आता एका झाडाच्या तिथे ओट्यावर बसलेली असते आणि ती आता खूपच रडत असते. तर गिरिजा म्हणते की यांच्याकडून मात्र मला अजून काहीतरी माहिती काढता येईल. गिरिजा आता देवकी जवळ येते. देवकी बिचारी आता रडतच बसलेली असते. गिरिजा आता येते आणि म्हणजे देवकीला हात लावत म्हणते की आहो. तेव्हा आता डोळे भरत आता देवकी पुन्हा गिरिजाकडे बघत असते. देवकी म्हणते की छकुली का. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही मी तुमची छकुली नाही. गिरिजा म्हणते की माझं नाव गिरिजा आहे आणि हे बघा मावशी, हे बघा मला एक गोष्ट सांगताल का. मावशी तुम्ही मगाशी म्हणाला होतात की तुमची छकुली हरवलेली आहे म्हणून, मला सांगा तुमची छकुली कशी हरवली त्याबद्दल. तेव्हा आता देवकी गिरिजाकडे बघत असते आणि यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र घरी उर्वशी आता ह्या सावीला आवाज देते की चल लवकर घेऊन ये, लवकर भूक लागलेली आहे खूप. आता प्रभास मात्र आपला जीव मुठीत धरून आता डायनिंग टेबल खाली बसलेला असतो आणि सावी मात्र पिझ्झा घेऊन येते आणि म्हणते की ढॅन. तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणते की अगं मीच ऑर्डर केला आणि तुम्हाला सरप्राईज दिल्यासारखं का दाखवते. तेव्हा आता खा लवकर म्हणून त्या दोघी आता पिझ्झा खाण्याच्या नादात असतात. तेव्हा आता प्रभासच्या लक्षात येतं की ह्या हिचा मोबाईल नक्की आता इथे असेल म्हणून तो आता सावीचा मोबाईल घेण्याचं ठरवतो.
त्यानंतर आता इकडे जंगलामध्ये देवकी मात्र गिरिजाकडे बघत असते आणि म्हणते, राक्षसामुळे माझी छकुली माझ्याला कायमची सोडून गेली आणि जो काही घडलेला तो भूतकाळ आहे तो देवकीला पुन्हा आठवतो. नागेश्वरने माझ्या छकुलीला कसं माझ्यापासून वेगळं केलं ते सगळं काही आता ती गिरिजाला सांगण्याचं ठरवते. आणि हे बघ अगं, त्या राक्षसामुळे मला माझ्या छकुलीला माझ्यापासून दूर करावं लागलं ग. तेव्हा आता गिरिजा विचारते की राक्षस म्हणजे नक्की कोण आणि कुणाबद्दल तुम्ही हे सर्व बोलता. जेव्हा छकुलीचा वाढदिवस असतो त्या दिवशी नागेश्वर हॅपी बर्थडे टू यू करत जेव्हा आलेला आहे, हे जे काही घडलेले क्षण आहे तर देवकीला पुन्हा आठवतात. दिवशी छकुलीचा वाढदिवस असतो आणि नागेश्वरने तेथे आता अंकतला मारून टाकलेला असतो आणि आता देवकी मात्र आपल्या छकुलीला घेते आणि रूमचा दरवाजा बंद करून ती आतमध्ये असते. तर आता नागेश्वरने ती जी रूम आहे तर ती पेटून दिलेली असते आणि कसं बसा मात्र देवकीने आपल्या गिरिजाला म्हणजे छकुलीला कसं वाचवलेलं असतं. वासंतीच्या अगदी ताब्यात देऊन देवकीच्या पोटात चाकू खुपसलेला असतो तरी सुद्धा आता ती आपल्या जखमेचा विचार करत नाही आणि आपल्या छकुलीचा जीव वाचवते. हे जे काही घडलेला भूतकाळ आहे तो सारखा सारखा देवकीला आठवत असतो आणि ती गिरिजाला याबद्दल सांगत असते. आणि आता मात्र देवकी हे सांगत असताना इतकी रडते आणि म्हणते की त्या क्रूर राक्षसाने मात्र नराधमाने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आणि त्यामुळेच मात्र त्या माझी आणि माझ्या छकुलीची ताटातूट झालेली आहे. तर देवकी आता जे काही सांगत आहे ते ऐकल्यानंतर गिरिजाला फार मोठा धक्का बसतो. माझा जीव वाचला परंतु माझी चिमणी, माझी लेक कायमची मला दुरावली ग. नक्की ती कुठे गेली, आता कुठे असेल काही मला माहिती नाही. त्यानंतर आता इकडे उर्वशी आणि सावी हा पिझ्झा खात असताना आता सावी विचारते की मावशी अगं आतापर्यंत त्या गिरिजाचा गेम तर झालाच असेल, तिच्या नावाने एखादा स्लाइस ठेवायचा आहे का. तर उर्वशी म्हणते की काही गरज नाही. गिरिजा आता देवीची पूजा करेल आणि ती देवीची पूजा झाल्यानंतर देवीचं दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट देवीच्या घरी जाईल म्हणून त्या दोघींना खूपच आनंद होत असतो. आणि प्रभास आता हे सर्व ऐकतो. आता प्रभासचा जीव अगदी तळमळत असतो गिरिजाला वाचवण्यासाठी. तेव्हा आता सावी तर खुश होते आणि खुश होत म्हणते की आज मात्र गिरिजा घरी परत नाही येणार हे मात्र नक्की आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणते की 100%. अगं हे बघ ती तर दादासाहेबांची माणसं आहेत, बरोबर बंदोबस्त करतील. आणि तेवढ्यात मात्र आता उर्वशीला जोराचा ठसका लागतो आणि मावशी अगं थांब ना, किती अगदी तू म्हणजे त्रास करून घेशील, थांब मी पाणी आणते. म्हणून सावी घाईने आता किचन मध्ये पाणी आणायला जाते आणि तेवढ्यात उर्वशीच्या मोबाईलवर फोन येतो. उर्वशी आता फोन घेते आणि बोलायला बाजूला जाते आणि तेवढ्यात मात्र आता हा जो काही प्रभास आहे तर तो सावीचा मोबाईल शोधत असतो. आता तो टेबलवर अगदी हात ठेवून शोधत असतो परंतु आता त्याला उठून काही उभं राहता येत नाही आणि त्याच्या हातामध्ये पिझ्झाचा तुकडा येतो. तेव्हा आता सावी उर्वशीला शोधत असते की मावशी अगं मावशी तू आत्ता इथे होती तर कुठे गेली. आणि आता मात्र याचं काय करायचं. आता मात्र प्रभासला खूप टेन्शन येतं की देवी आई आता मी पकडला जाईल म्हणून. तेवढ्यात सावी टेबलवर येते आणि बघते तर काय तिच्या ताटामध्ये जो काही पिझ्झा ती खात असते तर तो तेथे नसतो. आणि तेवढ्यात सावी जोरात ओरडते की मावशी. आता उर्वशी धावतच येते की काय झाले. आणि आता सावी रागाने विचारते की मावशी तू माझ्या ताटातील पिझ्झा खाल्लास ना. तेव्हा आता उर्वशी म्हणते की तू बरी आहेस का, मी कशाला तुझा पिझ्झा खाईल बरं, तुला इतके दिवस काही खायला मिळाले नाही म्हणून तूच एक्स्ट्रा पीस खाल्ला असेल. आता प्रभातचा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला असतो की नक्की काय करायचं. आता सावी म्हणते की नाही मावशी अगं यामध्येच होता. आणि तेवढ्यात उर्वशीला पुन्हा पार्लर मधून फोन येतो आणि ती फोन घेते, आम्ही येतोय असं म्हणते आणि फोन ठेवून ती सावीला म्हणते की हे बघ पार्लर मधून फोन होता, आपल्याला अर्ध्या तासात पोहोचायचं आहे, तर चल लवकर आपल्याला पोहोचायचं आहे, आपण रस्त्यामध्ये तिकडे काहीतरी खाऊयात, चल लवकर. आणि आता उर्वशी तिचा मोबाईलवर टेबलवरच ठेवते आणि मोबाईल टेबलवर ठेवून घाईने मात्र सावीचा हात धरून तेथून ती निघून जाते. आता प्रभासचा जीव अगदी जीवात जीव आलेला असतो कारण ह्या दोघी तर निघून गेलेल्या असतात. त्यानंतर आता इकडे देवकी खूप रडत असते आणि गिरिजाला सर्व काही सांगतो की तिला म्हणते की तू माझ्या लेकीला छकुलीला शोधून देशील का बाळा, तू माझ्या छकुलीला शोधायला मदत करशील ना. तर गिरिजाच्या तोंडातून काही शब्द फुटफुटत असतो. शांतपणे आता गिरिजा म्हणते की मावशी शांत व्हा, मी तुमच्या छकुलीला नक्की शोधून देईल असं म्हणते. आणि हे बघा मावशी मी तुम्हाला नक्की मदत करेल. नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलतात, क्रूर आणि स्वार्थी नक्की आहे तरी कोण. तेवढ्यात देवकी आता समोर बघते तर तिला नागेश्वर दिसतो. नागेश्वर समोर आपल्या माणसांशी बोलत असतो तर देवकी लगेच आता त्याला बघते आणि त्याला ओळखते आणि त्याच्याकडे बोट करते आणि जोरात ओरडत म्हणते की तोच तो राक्षस बघ. तेव्हा आता गिरिजा मागे वळून बघते की आता त्याच्याकडे बोट करत म्हणते की त्यानेच माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि तोच आहे तो नराधम. तेव्हा आता जेव्हा गिरिजा मागे वळून बघते तर तिला तो आता
नागेश्वर दिसतो, म्हणजे नागेश्वरने हे सगळं पाप केलेलं आहे हे गिरिजाच्या लक्षात येते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र गुरुजी रुद्रप्रतापच्या हातामध्ये आणि गिरिजाच्या हातामध्ये अक्षता देतात. रुद्रप्रतापला म्हणतात की ह्या अक्षता आहे तर त्या दूर जायच्या आणि वाहून यायच्या आहेत आणि आता गिरिजाला पश्चिम दिशेला जाऊन ह्या अक्षता दूर अगदी वर जाऊन वाहून यायच्या आहे असं सांगतात. नागेश्वर तर खूप खुश होऊन हसत असतो. तेवढ्यात मात्र आता गिरिजा त्या अक्षता वाहायला इकडे पश्चिम दिशेला येते आणि आता मात्र नागेश्वर आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो की चला आता सावध व्हा. म्हणून आता जेव्हा गिरिजा तिथे अक्षता वाहत असते तर आता नागेश्वरचे गुंड तेथे येतात आणि गिरिजाच्या नाकाला रुमाल वगैरे लावून तिला बेशुद्ध करून तेथून तिला घेऊन जात असतात. तेव्हा आता वासंती इकडे देवी आईला अगदी हात जोडून प्रार्थना करते, काही झालं तरी माझ्या गिरिजाला वाचव, माझ्या आग्रहाखातीर मी तिला येथे आशीर्वादासाठी घेऊन आले होते. तर आता ह्या गुंडांनी मात्र गिरिजाला येथे एका झाडाला बांधून ठेवलेलं असतं. तेवढ्यात मात्र आता गुंडांनी तेथे तिला बांधून ठेवलेलं असतं. तर रुद्र तिला शोधत शोधत येतो आणि गिरिजा त्याला तेथे समोर दिसते. तेव्हा तर तो गिरिजा जवळ येतो आणि गिरिजाला अगदी तोंडाला रुमाल वगैरे बांधलेला आहे तर तो सोडवतो आणि तेवढ्यात तो गुंडा आहे तर तो मागून येतो आणि रुद्रवर हल्ला करतो. तेव्हा आता रुद्र त्याला अगदी चांगलाच मारतो आणि खाली पाडतो. तेवढ्यात आता रुद्र हा गिरिजाला सोडायला जाणार तोच लगेच हा गुंड अगदी जोरात काहीतरी काठी वगैरे घेऊन येतो आणि रुद्रच्या डोक्यात मारतो. तोच गिरिजा रुद्र असे म्हणून जोरात ओरडते. रुद्र मात्र खाली बेशुद्ध पडलेला असतो तर गिरिजा जोरात रुद्र असे ओरडते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.